4 दिवस बंद असलेला आकाशवाणी आमदार निवासचं कॅन्टीन आजपासून सुरू करण्यात आलंय। निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि अजंता केटरर्सचं लायसन्स निलंबित करण्यात आलं होतं। मात्र अजंता केटरर्सना पुन्हा एकदा कॅन्टीन सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। या संदर्भात संबंधित कर्मचारी त्याचसोबत मॅनेजर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। सध्या मी आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये आहे। हेच कॅन्टीन 4 दिवसापूर्वी बंद करण्यात आलं होतं। संजय गायकवाड यांनी तक्रार केली होती की याच कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि त्यानंतर एफडीएची टीम इथे आली होती आणि एफडीएच्या टीमने ह्या कॅन्टीनचं जे लायसन होतं ते रद्द केलं होतं आणि त्यानंतर ही कॅन्टीन बंद होती। आता जी माहिती मिळते त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विधिमंडळातील जी आहार समिती आहे त्यासोबत अध्यक्ष आहे त्यांच्याकडनं ही कॅन्टीन पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि त्यानंतर आज सकाळपासून हे कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। खरं तर स्वच्छता नव्हती अशा प्रकारचे काही ताशेरे एफडीएने अहवालामध्ये नोंदवले होते आणि त्यानंतर तो अहवाल एफडीएने सादर केला होता। मात्र यानंतर सुद्धा आता पुन्हा एकदा ही कॅन्टीन सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। खरं तर एफडीएने काही त्रुटी या सगळ्या कॅन्टीन संदर्भात समोर आणल्या होत्या, ज्यामध्ये स्वच्छता असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात काही सूचना केल्या होत्या। आता त्या खरंच सूचनांची पूर्तता झाली आहे का हे कर्मचाऱ्यांकडनं किंवा मॅनेजरकडनं सांगण्यात येत नाही। मात्र एवढंच सांगण्यात येतंय की परवानगी मिळालेली आहे आणि परवानगीनंतर हे आकाशवाणी आमदार निवासचं कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे। मात्र ज्या प्रकारे लायसन रद्द करण्यात आलं होतं ते पुन्हा एकदा त्याला रद्द केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे कॅन्टीन कसं सुरू करण्यात आलं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। मात्र आता सद्यस्थितीत आपण बघतोय हे कॅन्टीन सुरू झाल्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी मोठ्या संख्येनं जे कोणी आमदार निवासमध्ये राहण्यासाठी आलेले आहेत ते आपल्याला नाश्ता करताना पाहायला मिळतात आणि हे कॅन्टीन आता पुढे सुरू राहील असं सुद्धा या ठिकाणच्या मॅनेजरकडनं सांगण्यात आलंय। कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। आणि यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। कॅन्टीन मधली सुविधा आणि कॅन्टीन मधल्या अवस्था बघितल्या तर निश्चितच ते कंत्राट त्याला कसं भेटलं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। माझा त्या कंत्राट देण्यालाच विरोध आहे। मुळामध्ये आपण मराठी माणसांबद्दल इतकं प्रेम आपण सर्व लोक दाखवत असतो, तर मराठी माणसाला किंवा बचत गटाला ते कंत्राट भेटावं अशी माझी भूमिका होती। मात्र आकाशवाणीमध्ये किंवा आमदार निवासाच्या भोजन कक्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जातं ते तिथं कसे वागतात, तर मला तर वाटतं याबाबत शोध मोहीमच राबवली